सत्य धर्म विज्ञान कल्की कथा 2012 सत्य धर्म स्थापना सतयुग 2012 सदरील सत्यकथा कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित सत्यार्थ रामायण पाजण्या जल माता पित्यास घेई हती कमंडलू जंगलात एक पानवथा श्रावणास सापडे. त्याच जंगलात दशरथ राजा शिकारीस आला. शब्द बाण दशरथाने चालविला आणि बाळ श्रावणाचा प्राण गेला. बाळ श्रावणाची कथा रामायणी लक्षासू द्यावे की रामायण एक महानाट्य. म्हणून बाळ श्रावणाची हत्या ही नाटकी. रामायण अहिंसक असे नाही झाली वस्तुतः हत्या बाळ श्रावणाची. रामायण एक महाअभिनय बाळ श्रावणाची हत्या ही अभिनय. पुत्रप्राप्ती आशा ही सत्य त्रिकाल राजा दशरथाची यात काही नसूच. शिकार खेळणे भूतकाळी सत्य शिकार करणे वर्तमानी असत्य. मृगरक्षण सद्यस्थिती सत्य शिकार करणे भविष्यती असत्य. प्राणी बहुत जेव्हा तेव्हा शिकार सत्य प्राणी कमी तेव्हा शिकार असत्य. मृगाची शिकार करणे मृगाची शिकार राजे करी रामायणी. मृग शिकार बंदी सत्यार्थ रामायणी. मृग शिकार बंदी सत्यार्थ रामायणी. कल्की विज्ञान कथा 2012 सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित बनसरवळा भारत. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण शाप दशरथास देऊनी दशरथाची माता पिता प्राण त्यागती. दशरथ करीतो अंत्यविधी श्रावणाचा. दशरथ करीतो अंत्यविधी श्रावणाच्या माता पित्याचा. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावण बाळ. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावण बाळ. श्रावण बाळ सत्यार्थ रामायणाचा उजळीतसे काळ. सत्यार्थ रामायणी प्रकट तसे श्रावणाचे माता पिता. श्रावणाचे माता पिता सत्यार्थ रामायणाचा उजळीतसे काळ. कलियुगात श्रावण बाळ प्रकटतो माता पित्याची सेवा करा म्हणतो. कलियुगात श्रावणाचे माता पिता प्रकटती कुणाला शाप देऊ नका म्हणते. कलियुगास विज्ञान युग संपविते विज्ञान युग सतयुगास बनवते. शिव्या शाप देणे वाईट आहे वरदान देणे हे पुण्य आहे. कलियुगाचा शेवट ही विज्ञान युगाची सुरुवात आहे. सत्यार्थ रामायण त्यागी तसे शिव्या शाप. सत्यार्थ रामायण त्यागी तसे शिव्या शाप. होऊनी प्रकट ह्या विज्ञान युगात आई वडिलाचा सन्मान करावा माता बहिणीचा मान राखावा. हा असे सत्यार्थ रामायणाचा सांगवा. सत्यार्थ रामायणी विज्ञान युगी राम राम बोलावा. दर्शन करता राम राम करावा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. सत्य धर्म विज्ञान कल्की अवतार 2012 सत्यार्थ रामायण सत्यद्वारा लिखित बनसरवळा भारत. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. सत्यार्थ रामायण ब्रह्महत्येचे पाप घडले अचानक. ब्रह्महत्येचे
पाप घडले अचानक, दशरथाला मनस्ताप होई भयानक. पाप धुण्यासाठी, पापनाशासाठी अश्वमेध यज्ञ. पाप धुण्यासाठी, पापनाशासाठी अश्वमेध यज्ञ. बोलवून तज्ञ करून यज्ञ, दशरथ होई पापमुक्त. सत्यार्थ विज्ञान सांगे, यज्ञाचा अर्थ सतीश सांगे. रामायणी सत्यार्थ. विज्ञान यज्ञ, ज्ञान यज्ञ दशरथाने केला, यातून निष्कर्ष जो निघाला. मानव हत्या पाप आहे, मानव हत्या करू नका. विज्ञान यज्ञाचा हा निष्कर्ष आहे. साक्षात दशरथ प्रकटे, सत्यार्थ रामायणी सांगू लागते. सत्याची कहाणी, अहिंसा सत्य आहे, अहिंसा स्वीकारा. याने सत्य धर्म येईल आकारा. हिंसेचा त्याग करा, मानवाला कुणी मारू नका. सत्य धर्माला कुणी विसरू नका. दशरथाच्या अयोध्या नगरीत दुष्काळ पडला. पाणी आटले, आटल्या नद्या. वृक्ष सुकले, सुकल्या फांद्या. पिके वाळली, वाळले वृक्ष. तोंडे सुखली, मिळेना अन्न. फिरू लागले लोक वन वन. शापाचा परिणाम हा का? शापाचे असावे निमित्त मात्र. शुक्राचार्याचा परिणाम हा का? असावा शुक्राचार्यावरील आरोप फक्त. कविता ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. सत्य धर्म विज्ञान कल्की अवतार 2012. सत्य द्वारा लिखित सत्यार्थ रामायण. बनसरोळा भारत. शुक्राचार्याने केले आक्रमण अयोध्येवरी. प्रश्न त्याचा का मारिला रावण बाळ. प्रश्न त्याचा हा की का मारला रावण बाळ. मिळालो त्याचा घेण्या बदला या काळा. शुक्राचार्याने पळविले अयोध्येच्या नद्यांचे पाणी. मिळू देईना कोणालाही अन्न पाणी. सत्यार्थ रामायणाची ही कहाणी आहे सत्याची सत्यवाणी. वृक्षावरी केली अग्निवर्षा, मानवाची हरवली त्रषा. वृक्ष वाळविले, पळविले पाणी. गुराढोरांना मिळाले पाणी. सत्यार्थ रामायणी शुक्राचार्याचा अर्थ सांगतो सत्य सत्यार्थ. वृक्षतोड आमंत्रण दुष्काळाला. शुक्राचार्याने वृक्षतोड केली. अयोध्या नगरी सुनीबुची वाटली. शुक्राचार्याने वर्षा रोखिली. शुक्राचार्याने अयोध्येत दुष्काळ निर्मिला. हा दुष्काळ घालवण्या दशरथ सज्ज झाला. दशरथाने आदेश दिला वृक्षतोड रोखण्याचा. आदेश दिला झाडे लावण्या जगवण्याचा. वृक्ष लागवड अयोध्येत करीतसे. वृक्षतोड जंगलतोड रोखीतसे. पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र तंत्र करीतसे. अयोध्येत वर्षा बरसण्या, नद्यांना पाणी येण्या. दशरथ राजा पर्यावरणाचे संतुलन राखीतसे. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद.